तर मुख्य व्यासपीठावर आदरणीय पिंटू पाटील शिवनसईवरून इथे उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य मी अंकित गरज साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. या पिंटू पाटील साहेब आपण यायचं आहे पुढे. शिवनसईवरून ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. अंकित गरज साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान होईल. ऑन स्क्रीन आपण पाहणार आहोत ही सुंदर दृश्य विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंकित गरज साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू पाटील साहेब शिवनसई ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा स्वागत सन्मान होताना थँक्यू सो मच. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथून आपण बघतोय साईश ठाकूरच्या बॅटमधून. जी इनिंग मागच्या डावामध्ये मात्र संपली होती त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु प्रज्योत पाटील पुढे आले, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सूरजजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अंकितजी गरज साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान करावा. षटक क्रमांक पहिलं यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता निकुंज. पहिला चेंडू खेळतोय, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दोन चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करताना अमोल पाटीलला आपण पाहतोय. साखरे गावातील हा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय श्रीधरजी पाटील साहेब जलसार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले ओम 11 जलसार संघाला, जे जिंकलेले आहेत, अंतिम 4 मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासाठी श्रीधर पाटील साहेबांकडून 1000 रुपये जीपे केलेले आहेत. धन्यवाद. आदरणीय राजन गरज साहेब इथे उपस्थित आहेत पारगाववरून. मी विनंती करतोय राकेश पाटील साहेबांना की आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. या राजन गरज साहेब आपण यायचं आहे. इथून फटका तर चांगला खेळलाय. साईश ठाकूरच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. षटकार येतोय. षटकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. आनंद आज सफाळे नगरीला झाला, आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. थँक्यू डीजे, थँक्यू. GC 11 जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघातील खेळाडूंना मात्र मनोरंजन पाहायला मिळतंय. कडक मंगलचा डान्स अनुभवतायत ते. इथून चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. साईश ठाकूर चांगली कामगिरी करतोय. 3 मध्ये 7, 2 मध्ये 0 खेळतोय निकुंज. 8 धावा झाल्यात. पहिल्या 5 चेंडूचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघ बिनबादाट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील. साईश ठाकूर दुसऱ्या बाजूने. या वेळेला काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर बिनबादाट. नाव साखरे गावात कार्याची. थँक्यू. आदरणीय विपुल वजे साहेब आणि जिग्नेश पाटील साहेबांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. जयप्रकाश पाटील साहेब जग्गूदादा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन रुपेजी पाटील साहेबांना. जयप्रकाश पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रुपेजी पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल
प्रथमेश पाटील, साखरे गावाची आन बान शान ज्याला म्हटलं जातंय, प्रथमेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा विचार केला आपण तर, आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. 6 धावा, षटकार येतोय. तसेच आदरणीय रत्नकांत पाटील साहेब सरपाड्यावरून येथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी रुपेशजी पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय. प्रथमेश पाटील या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघ मजबूत स्थितीमध्ये दाखल झालाय. प्रथमेश पाटील पीपी या नावाने ओळखला जातोय. प्रथमेश पाटील आपण पाहतोय साखरे गावाचा हा एक अपकमिंग यंग स्टार आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये सोरांगी वॉरियर्स दुकटनच्या आगमन झाली होती, परंतु इथे आपण बघितली तर मात्र पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार येतात. बॅकफुटवर ढकललं गेले प्रथमेशला. इथून आपण पाहतोय ऑन स्क्रीन बघा रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना चांगला कमबॅक करतोय गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 षटकार आल्यानंतर चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या हाताळलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता होताना निकुंज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण पाहतोय कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिले 2 षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटीलला चॉकलेट बॉय म्हटलं जातंय साखरे गावामध्ये. त्याचं कारण काय आहे नक्कीच इंटरव्ह्यू मध्ये विचारू आपण त्यांना. स्वतःच प्रथमेश पाटील यांच्या मुखातून ऐकू. जिंकल्यानंतर ती संधी आपल्याला येईल, नाहीतर मग ड्रीम बॉय चषक आहेच. इथून आपण बघतोय कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिले 2 षटकार आल्यानंतर फक्त 3 चेंडूमध्ये 1 धाव दिली. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आदरणीय रत्नकांत पाटील साहेब सरपाडा यांच्या माध्यमातून 3000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद रत्नकांतजी पाटील साहेब. इथे डायरेक्ट फेकी, फलंदाज बाद झाला असता. पिंटू वझेने एस्टॅन जायला हवं होतं इथे. आदरणीय जयप्रकाश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं व्यवस्थितरित्या हाताळली गेलीत, कारण 21 धावा ह्या आपण बघितल्या तर 8 चेंडूमध्ये 20 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आले. चांगली गोलंदाजी करताना प्रथमेशला आपण पाहिलं. अप्रतिम. आदरणीय सन्माननीय अजितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि समीरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. सहर्ष सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 ऋग्वेद. अपकमिंग यंगस्टार आहे. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळख निर्माण केली ऋग्वेदने. परंतु एका बाजूने ऋग्वेदकडे अनुभव जरी कमी असला तरी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निकुंज आहे ज्याकडे भरपूर अनुभव आहे. परंतु इथे झेल होईल का? प्रज्योत चेंडूच्या खाली येतोय आणि निकुंजला बाद केलंय. एका मोठ्या खेळाडूला परतावं लागेल. ऋग्वेद अपकमिंग यंगस्टार आहे. कशी गोलंदाजी करायची हे शिकलाय तो आणि इथे चांगली गोलंदाजी करताना एका मोठ्या खेळाडूला बाद केलंय. बॅक टू डगआउट मिस्टर निकुंज आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीरा माऊलीचा आशीर्वाद, जिद्दीची
थँक्यू. ऋग्वेद पाटील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात निकुंज बाद झाला. ॲज अ बॅटर म्हणून निकुंजला आपण सातत्याने पाहतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून होते. उमरोडी भाग असो, बिरवाडी, सरपाडा ह्या मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय तो. चौकार षटकारांची आतषबाजी त्याच्या माध्यमातून होते. त्यांची स्पर्धा येते बिरवाडी प्रीमियर लीग, ही सुद्धा आपल्या भेटीला येईल. बिरवाडी गावामध्ये अग्रिचषक बिरवाडी ही एक मोठी स्पर्धा येत्या 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार आहे. सातत्याने अग्रिचषक बिरवाडी ही स्पर्धा नावलौकिकाला येताना आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 30 संघ आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतील. एक दिवस 40+ आगरी बांधवांसाठी असेल, 2 दिवस आगरी समाज बांधवांसाठी ओपनचे संघ आपल्याला एक गाव एक फॉर्मॅट पाहायला मिळेल आणि प्रथम पारितोषिक 44,444 रुपये या स्पर्धेचं असते. दुसरं 22,222 आणि तिसरं 11,111. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांनी 9 चेंडू घोषित केला गेला आहे. झेल सुटला आहे आणि त्यानंतर 1+1 2 धावा नोचच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतील. एक नोची आणि एक साईश ठाकूर यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 24. अग्रिचषक बिरवाडीचं आणखीन एक वैशिष्ट्य, जसं रुपेजी पाटील साहेब प्रत्येक खेळाडूला जेवण देतात त्याच पद्धतीने अग्रिचषक बिरवाडीमध्ये प्रत्येक प्रेक्षकांना, खेळाडूंना सर्वांची जेवणाची व्यवस्था 3 दिवस केली जाते. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी नॉनव्हेज, दुसऱ्या दिवशी व्हेज असं जेवण आपल्याला पाहायला मिळते तिथे. इथे आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली गेली. फ्री हिटचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. धावा झाल्या धावफलकावर 26. 2.3 षटकांचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋग्वेद पाटील. इथून आपण पाहतोय क्रितेश घरतच्या बॅटमधून चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला, कारण क्रितेश घरत हे खूप मोठं नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला, बिरवाडी गावाचा विचार केला, आपण पालघर तालुक्याचा विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव कोणाकडे आहे तर क्रितेश घरत यांचं नाव आदराने घेतलं जातं. आणि क्रितेश घरतच्या अगेन्स्ट अपकमिंग यंगस्टर आहे ऋग्वेद पाटील. वेग आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, परंतु अनुभव थोडासा कमी आहे. त्यामुळे क्रितेश घरतच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना लाईन लेंथ चुकली आणि षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाज चांगला आहे, चांगली गोलंदाजी करतोय, वेग आहे, नियंत्रण राखावं लागेल. फुलटॉस चेंडू आहे. यावेळेला नो चेंडू, नोला पाठवले 6 धावांकरिता. षटकार येतोय क्रितेश घरतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बिमर चेंडू झालेल्या आहेत, गोलंदाजी करता आता येणार नाही. तत्पूर्वी आम्ही जातोय स्वागत सन्मानाकडे वळतोय. आदरणीय रुपेजी पाटील साहेब स्पर्धेचे शिल्पकार आणि अंकितजी घरत साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते अजितजी पाटील साहेब समाजसेवक पारगाव इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतोय. या अजितजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. रुपेजी पाटील साहेब आणि अंकितजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मी विनंती करतोय रुपेजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सफाळ्यावरून समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे समीरजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत सन्मान करावा अशी रुपेजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय. सफाळे प्रीमियर लीग असू द्या किंवा सफाळेच्या धुम्याच्या मैदानावर कुठलीही स्पर्धा असू द्या, समीरजी म्हात्रे साहेब आवर्जून उपस्थित असतात आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत सन्मान रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार आलेले आहेत आणि 3ही चेंडू हे हरवलेले आहेत. फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळते.
पिंटू वझे गोलंदाज आहे. पाच चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली. इथून आपण बघतोय चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला पाहायला मिळते. अमोल पाटील यांच्या माध्यमातून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावाने धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा, 46 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. त्यानंतर मी रुपेजी पाटील साहेबांना विनंती करतोय, विपुलजी वजे साहेब समाजसेवक साखरे इथे उपस्थित आहेत. तरुण उद्योजक म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. विपुलजी वजे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा स्वागत सन्मान आपण करावा अशी मी विनंती करतोय. धावा झालेत 46. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. थँक्यू सो मच. बरोबर एक्झॅक्टली आपण पाहतोय 3:20 झाली आणि सगळ्यांना आठवण येत होती नरेशजी पाटील साहेबांची की चहा कधी येईल, आणि अगदी वेळेवर चहा आलेला आहे. साखरेला तीच एक खासियत आहे की साखरेला चहा खूप गोड असतो. म्हणजे जशी माणसं गोड आहेत तसं चहा सुद्धा गोड मिळतो. डबल साखर असते साखरे गावामध्ये आल्यानंतर. म्हणजे साखर जास्त गोड होते की जास्त टाकली जाते हे अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही, परंतु चहा मात्र गोड असतो. आदरणीय समित किनी साहेब इथे उपस्थित आहेत. रुपेजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान करावा. आदरणीय समीरजी म्हात्रे साहेब समाजसेवक सफाळे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाची भरीव देणगी इथे उपस्थित आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आर्थिक सहाय्य 2100 रुपयाचं आलेलं आहे. समीरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद व्यक्त करतोय आम्ही. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार. धावा झाल्या. धावफलकावर आपण बघितलं तर अमर पाटील दर्शवतात 50 धावा. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश पाटील. इथून क्रितेश गरजच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश पाटील कडून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते. चौथं षटक प्रगतीवर आहे प्रथमेश पाटील. एका बाजूने बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून क्रितेश घरतला ओळखलं जातोय, तर एक साखरे गावाचा वंडर बॉय आहे मिस्टर प्रथमेश पाटील. यावेळेला प्रथमेशवर हावी होताना क्रितेश घरतला आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात. धावा झाल्यात धावफलकावर 54. 3 मध्ये 8 आल्यात. धावा झाल्यात 54. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काही जबरदस्त अप्रतिम टायमिंग इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलं. पाठलाग करत होता क्षेत्ररक्षक चेंडूचा, परंतु तिथे चेंडूने बाजी मारली. धावा झाल्यात 54. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश पाटील. फटका तर हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. झेल सुटलाय तिथे. अमोल आहे. अमोलकडून अशा चुका फार कमी होत आहेत, परंतु क्रितेश घरतचा झेल सुटलाय. एक मोठमोठी स्पर्धा खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणारा हा खेळाडू, गुजरात राज्यामध्ये जाऊन खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय क्रितेश घरत. आणि त्याचा झेल सुटल्यानंतर परिणाम काय होतात बघूया. बघा झेल सोडल्यानंतर परिणाम काय होतात. आणि इथे आपण बघितलं तर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 62. 62 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बघा पंचांकडे दात मागितलेले आहे तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच इथे आता हजर होतील. 9 चेंडूसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. बिमर स्वरूपाचा चेंडू क्रितेशला वाटलं की माझ्या कमरेच्या वर जाणारा चेंडू होता आणि पंचाच्या निर्णयाच्या विरोधात ते गेलेले आहेत. इथे बघूया तिसरे पंच काय डिसिजन देतात. फेअर डिलिव्हरी आहे.
आतापर्यंत क्रितेशने 4 चेंडू हरवलेले आहेत. रुपेश पाटील यांना विनंती करतो, आपल्या गाडीमध्ये जुने चेंडू असतील तर आणून द्या इकडे. सहा चेंडू आपल्याकडे होते, 4 त्याच्यातले हरवले, 2 फक्त शिल्लक आहेत. 5वा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. जर बाहेर चेंडू कोणाला भेटले असतील तर आणून द्या प्लीज. आजचं संध्याकाळचं सत्र झालं, अंतिम सामना झाला की ते तुम्हालाच परत मिळतील. प्रथमेश पाटील पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, आणि इथे आपण बघितले तर साईश ठाकूर आता शांत आहेत थोडेसे. 7 चेंडूमध्ये 8 धाबा केल्यात, कारण दुसऱ्या एंडने 11 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी क्रितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त इनिंग, विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 63 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रथमेश पाटील अँड कंपनीला धावा रोखाव्या लागतील, नाहीतर अंतिम फेरीचे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतील. क्रितेश गरत अँड कंपनी आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी, मात्र हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. थोडी घाई करा मित्रांनो. कडक मंगल पण नरम झालेला आहे आज. डीजे वाजतोय तरी आज डान्स काय होत नाही कडक मंगल यांचा. धावा 63 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्योत पाटील इथे गोलंदाज, शेवटचे 12 चेंडू आहेत. धावा झाले धावफलकावर 63, 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुन्हा एकदा क्रितेश गरजच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट मिस्टर क्रितेश पाटील आपल्याला पाहायला मिळाला. धावा झाल्या धावफलकावर 69. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. कडक मंगल आज बिरवाडीच्या बाजूने आहे. जेव्हा जेव्हा बिरवाडीकर षटकार मारतात तेव्हा तेव्हा तो नाचतोय. 3 सामने क्रितेश गरजची बॅट थोडीशी शांत होती, परंतु उपांत्य फेरीचा अति महत्वाचा सामना आणि त्याची बॅट बोलायला लागले. 14 चेंडूमध्ये 45 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय विपुल वजे साहेब, वजे एंटरप्राइजेसचे मालक, यांच्याकडून 3500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रज्योत पाटील, क्रितेश गरत या वेळेला हलक्या हाताने खेळलाय. 1 चेंडू 1 धाव या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पाटील क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना धावा झाल्यात 70. अजितजी पाटील साहेब पारगाव आणि विवेकजी फडके साहेब सफाळे या दोघांच्याकडून आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता भरीव आर्थिक सहाय्य आले 10,000 रुपयाचं. त्यांचा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. इथून आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करताना प्रज्योत पाटीलला आपण पाहतोय. सत्तर धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अव्वळीला साईशच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 71 धावा, 71. 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. निकुंज बाद झालाय. किशोरजी साने साहेब यांच्याकडून आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या वेळेला पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय क्रितेश गरतचं या स्पर्धेमध्ये 2026 मध्ये. क्रितेश गरजचं हे पहिलं अर्धशतक आहे. 3 डावामध्ये थोडीशी बॅट शांत होती,
परंतु या वेळेला मात्र अति महत्वाच्या सामन्यामध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. 16 चेंडू आणि 52 धावा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. क्रितेश जीवी स्पोर्ट साई एकता बिरबाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, रतनबुवा सारखी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये क्रितेश घरतची बॅट तळपलेली आहे आणि आज इथे आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये त्याचं हे पहिलं अर्धशतक 2026 आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेतलं चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 52 धावा. मागच्या सामन्यामध्ये साईश ठाकूर 39 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली होती, परंतु या वेळेला 9 चेंडू आणि फक्त 9 धावा. कारण शांत आणि संयमी खेळी का आहे तर समोरच्या एंडने धावा येतात, त्यामुळे तो स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज 56 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. अमोलच्या या चेंडूच्या अगेन्स्ट साईश ठाकूरच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावा झाले तब्बल धावफलकावर 81 धावा. पाटील आळीला शांत केलंय थोडंसं ते क्रितेश घरत आणि साईश ठाकूरने. जर अंतिम 2 मध्ये म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये जर पाटील आली गेली असती तर कदाचित संध्याकाळी बँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला असता. अजून संधी आहे, कारण शेवटची 6 षटकं तुम्हाला खेळायची आहेत यानंतर. तेव्हा चांगली कामगिरी झाली तर नक्कीच अंतिम फेरीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. परंतु इथे साईश ठाकूरने आता रंग बदललेले आहेत. या अगोदर नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून क्रितेश घरतच्या बॅटिंगचा मात्र आनंद घेत होता साईश ठाकूर. आता तो आनंद क्रितेशला देताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी करताना. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 87 धावा 87. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज आहे, माफ करा, इथून शेवटचा चेंडू पाठवलेला आहे. जुना चेंडू. तर रुपेश पाटील साहेबांना विनंती करतो आपण जुन्या चेंडू थोडेसे मैदानामध्ये आणून द्यायचे आहेत. इथे 2 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा आलेल्या आहेत. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आदरणीय परशुराम पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व बिरवाडी गावाचं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून क्रितेश घरत यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. इथून आपण बघतोय चेंडूला पाठवलं गेलंय साईश ठाकूर 6 धावांकरिता. काही जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील. षटक क्रमांक आपण पाहतोय. शेवटचं षटक असेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही एंडने धावांचा पाऊस अक्षरशः पडताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा साईश ठाकूर थांबणार नाही. लगातार 4था चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवला गेलाय. काही जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर षटकार आला होता, चौकार, आणि त्यानंतर लगातार 3 षटकार आलेत. साईश ठाकूर थांबणार नाही. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4-6-6-6. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना अमोल पाटीलला आपण पाहतोय. 10 चेंडूमध्ये 29 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा षटकार येतोय. साईश ठाकूर थांबणार नाही. धावा झाल्या धावफलकावर 105. 105 सांघिक शतक आपल्याला पाहायला मिळतंय. 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न होता प्रथमेश पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांचा, परंतु इथे भरपूर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु याच मैदानावर प्रमोद सरांनी म्हटलं की 105-107 धावा सुद्धा पार झालेल्या आहेत. खेळाडूंना विनंती असेल, बाहेर जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, की चेंडू जर बाहेर गेला असेल, तुमच्यापर्यंत आला तर तो परत मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर लगातार 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी करताना साईश ठाकूरला आपण पाहतोय.
यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय आशुतोष व्यवहारे सरांकडून आणि धावा झाले धावफलकावर आपण पाहतो 106 धावा 106. 24 चेंडूमध्ये 85 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आणि या वेळेला एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धाब्याचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही. धावा झाले धावफलकावर 107. 108 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू आणि विजयासाठी 108 108 धावा या कराव्या लागतील. 16 चेंडूमध्ये 52 धावा क्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघाचा हा वंडर बॉय. 52 धावांची विस्फोटक इनिंग. 325 चा स्ट्राईक रेट. जबरदस्त अप्रतिम अशी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने एक आपण साईश ठाकूरचं सुद्धा बघणार आहोत. किती धावा त्याच्या बॅटमधून आल्या बघा ऑन स्क्रीन. 15 चेंडूमध्ये 38 धावा, एक चौकार आणि 5 षटकार त्याच्या बॅटमधून. 253.33 च्या स्ट्राईक रेटने ह्या 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. साईश आणि क्रितेश जबरदस्त इनिंग. यानंतर मी विनंती करेन प्रमोदजी शेडगे सरांना की आपण जॉईन व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. यानंतर होणारा सामना असेल ओम साई गावदेवी शिवनसाई आणि ओम 11 जलसार. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती करतोय आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. चला ओम 11 जलसार आणि शिवनसाई ओमसाई गावदेवी शिवनसाई संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी ओम 11 जलसार संघाच्या कर्णधाराला विनंती करेन. तत्पूर्वी मी विनंती करतोय किशोरजी साने साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्लेअर ऑफ द मॅच मिळाला होता तो म्हणजेच ओमकार घरत्याला आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते कॅश प्राईज देण्याची मी विनंती करतोय. अभिनंदन ओमकार आणि धन्यवाद किशोरजी साने साहेब. आपण बक्षीस दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. मी विनंती करेन ओम 11 जलसार संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. प्लीज थोडी घाई करा. आमचे जवळचे मित्र रामा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. चला ओम 11 जलसार संघ पाहुणे वाट बघतायत. थोडी घाई करा प्लीज. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत Thank you, आहे आई. पाटील साहेब थांबा ना जरा टॉस करायचंय. टॉस करायला ना. समीरजी म्हात्रे साहेब आपण सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. आणि अजितजी पाटील साहेब दोघांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे. ओम 11 जलसार संघाचा कर्णधार
थोडी धाव मारा. तर खूप मोठं मन आहे समीरजी म्हात्रे साहेबांचं, अजितजी पाटील साहेबांचं आणि कॉईन अजितजी पाटील साहेबांच्या हातामध्ये दिलेला आहे. जलसार संघाचा कर्णधार आपल्यासाठी पाहुणे जवळजवळ 10 मिनिटं झाली वाट बघतायत इथे. थोडी काळजी घ्या. तर एका बाजूने आपण बघतोय ओम साई गावदेवी शिवनसाई आणि ओम 11 जलसार हे दोन कर्णधार एकमेकांच्या अगेन्स्ट उभे असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊ. टॉस करूया. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. नागदाई देवीचं कॉल आहे. आई एकविरा कॉल आलेला आहे. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण असं असं व्हायचं आहे व्यासपीठावर जाऊन. तर धन्यवाद सर, आपण आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. ओमसाई गावदेवी शिवनसाई संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. जास्त काही विचारणार नाही. सामना चालू आहे. फक्त निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारले जातोय आम्ही जिथे प्रमोद शेडगे सर जोडले गेले. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. थँक्यू सो मच. ओमसाई गावदेवी शिवनसाई संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑर टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोद शेडगे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनोज पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. बारडोलीचा आवाज त्यांचा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या आपण आदरणीय सन्माननीय नरेशदादा मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चांदीपवरून एक चांदीपचं अनमोल रत्न, क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. ज्यांनी या स्पर्धेला रोख रक्कम आपण पाहिलं तर 11,555 रुपये दिलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. तृतीय जी रोख रक्कम आहे ती मात्र त्यांनी या स्पर्धेला सौजन्य केली गेले. नरेशदादा, आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. आपलं प्रेम, आपला आशीर्वाद या स्पर्धेवर असंच नितांत राहो. त्यानंतर संजयजी मडवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी रुपेजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करावं. ही संपूर्ण प्रेमाच्या पोटी मंडळी उपस्थित राहते आणि संजयजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं वेलकम आहे. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. सध्या आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी स्वीकारली गेले. जीवी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रित्याबाई यांच्याकडून 500 रुपये 50 मारल्याबद्दल क्रितेश गरत यांना आलेला आहे आणि त्याचप्रमाणे साईश ठाकूरने 3 षटकार मारले त्याबद्दल 500 रुपये रित्याबाई थोड्याच वेळात येतील आणि त्यांना ते प्राइज दिलं जाईल. ऑन साईडला खेळल्या गेले सागर पाटीलच्या बॅटमधून एक रन तर मिळेल. त्यानंतर विजयजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अंकितजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या अंकितजी घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावायचा आहे. विजयजी मडवी साहेब यांना विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. नरेशदादा मडवी यांच्या समवेत त्यांच्या मित्र परिवाराचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतायत. हा मान सन्मान आपण स्वीकारतोय. त्यानंतर नरेशदादा यांचे सुपुत्र तन्मय मडवी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अंकितजी घरत यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाटील अळी साखरे टीम जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 108 धावांचं भलं मोठं लक्ष तन्मय मडवी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. त्यानंतर आदरणीय सन्माननीय साईनाथजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन. साखरे गावातील अनमोल रत्न मी विनंती करेन आपण समोर या. रुपेजी पाटील साहेब यांचे काकाश्री आणि आज काकांना सुद्धा अभिमान असावा रुपेजी पाटील साहेबांचा.
की काहीतरी रुपेजी पाटील आज पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फेम करत असताना या साखरे गावाला, त्यामुळे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सैनाजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि त्यांनी सुद्धा स्माईल दिली. रुपेजी पाटील यांचं कार्य महान आहे. त्यांना जोड असते ती मात्र राजूदादा पाटील यांची ही हृदयाची धडकन आहे साखरे गावातील. त्यानंतर पुन्हा एकदा काका श्री गणेशजी पाटील यांना मी विनंती करेन आणि सैनाजी पाटील साहेब यांनी 1000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. गणेशजी पाटील साहेब साखरे हे सुद्धा काका आहेत रुपेजी पाटील यांचे आणि त्यांनी सुद्धा या मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करीत आहोत. गणेशजी पाटील साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच वापीटू वसेफाटा हा त्यांचा प्रवास सातत्याने पाहायला मिळतो आणि गोड स्वभावाचे धनी म्हणून एकदा आमची भेट झाली होती अगदी विक्रमगड फाटा जव्हार फाट्यावरून. तिथून त्यांनी तो प्रवास आमचा सुखकार केला आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. आपल्या गणेशजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. या दात्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू. नरेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चौकाराने 10 वर जाऊन पोहोचली गेली. ऋग्वेद एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांतचा हा बॉल ह्या वेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने येतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक रन ॲक्युरेट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. हलक्याच्या हाताने अमोल पाटील ऋग्वेदला संधी देत आहेत की तुला मात्र बॅटिंग करायची, बिंदास बॅटिंग कर, इथून षटकार चौकारांचा पाडा बोल. आणि त्यामुळे ऋग्वेद पाटीलला स्ट्राईक एंडकडे येत असताना विक्रांतला सन्मान दिला या बॉलवर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून जर आपण पाहिलं तर एकच धावेवर जीवाने मात्र हा झेल घेण्यापासून थोडंसं लांब राहिला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13. वैभवजी पाटील आई एकविरा ग्रुपचे सदस्य कालपासून जॉईन झालेत आणि संजयजी कुडू साहेब या ठिकाणी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दिवेकर पाडा आपलं सहर्ष स्वागत. या पण व्यासपीठावर रुपेजी पाटील साहेब यांचे खास मित्र म्हणजे ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष सुस्वागतम. आणि सध्या स्थिती जर आपण पाहिली अमर पाटील गौरव पाटील दर्शवतायत 2 षटक 13 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 95 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 95. आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. स्टँडर्ड हाय चषक सक्सेसफुल आहे क्वालिटी स्टँडर्ड हाय चषक सक्सेसफुल आई एकविरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक आई एकविरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक आई एकविरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक आई एकविरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाटील आणि साखरे टीम बॅकफुटला जात असताना 2 षटकांमध्ये 13 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. 6.50च्या रन रेटने खेळत असताना आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 23.75चा पाहायला मिळतोय. इथून काहीतरी या वेळेला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल डगआउटमधून. सर बॅटचा वापर यावेळेला केला नाही. निकुंजचा हा बॉल गेस्टांच्या वरून जात असताना क्रितेश गरजच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. अंडरम पासून खेळाडू उभारले, त्यानंतर ओरममध्ये प्रवेश केला आणि आता जीवी स्पोर्ट्स यांनी सुद्धा मात्र बिरवाडी टीमला खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट करण्यास सुरुवात केली. यावेळेला फोर्स केले या बॉलला. ऋग्वेदचा हा फटका फसलाय. लॉंग ऑफचा फिल्डर येईल, कोणतीही चुकी करणार नाहीये. दीपू मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद आणि प्रथमेश पाटील मात्र स्माइल देत मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय.
घेऊया या विकेटच्या निमित्ताने एक छोटासा ब्रेक. in 13 लॉस ऑफ 3 विकेट. चांगला बॉल ह्या वेळेला बाउन्स मिळाला, परफेक्ट डिलिव्हरी आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला फटका या वेळेला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, एक मारा लेकिन सॉलिड मारा. ऋग्वेद पाटीलच्या बॅट मधून षटकार 6 क्लास. प्रथमेश पाटील अप्रतिम हा फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा, अप्रतिम चांगला फटका. टीट फॉर टॅट प्रथमेश पाटील पीपीने दाखवलं. निकून जरी एक चांगला गोलंदाज असला तरी सुद्धा मी सुद्धा त्यावर खेळू शकतो. आणि प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून कडक शॉट, एक मारा लेकिन सॉलिड मारा. प्रथमेश पाटील पीपी. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न खूपच बाहेर होता. या वेळेला आपण पाहिला तर हा बॉल हाईट उंची जास्तीत जास्त या बॉलने बाउन्स प्राप्त केला होता. आशुतोष व्यवहारे सर, अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात ऑनफिल्ड अंपायर. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय ऑन ड्राईव्ह खेळत असताना. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 लॉस ऑफ 3 विकेट. साईश ठाकूरने जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. साईश सध्या मात्र एन्जॉय करत असताना मैदानाच्या आतमध्ये व्यंकटेश बरोबर. स्लोवर वन बॉल पाहायला मिळाला, टप्पा अचूक पद्धतीने होता आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. आता 3 षटकं 21 धावा झालेत. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा विजयासाठी जवळजवळ 87 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 87. घेऊया आपण एक स्वागत सन्मान. संजयजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दिवेकर पाडा, अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. रुपेशजी नरेश पाटील साहेब यांचे खासम खास परम मित्र संजयजी कुडू साहेब या आपण समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. 18 बॉल 87 रन विजयासाठी. या वेळेला संजयजी कुडू साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. धन्यवाद संजयजी कुडू साहेब, आपला मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून थँक्स. त्यानंतर बहाडोली गावातील अनमोल रत्न वैभवजी पाटील साहेब साहेबांचा खास व्यक्तिमत्व आणि या आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रुपेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण वैभवजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान करूया. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? प्रथमेश पाटील आक्रमकता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. प्रथमेश पाटील पीपी दाखवत असताना क्रितेश गरजच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. काउंटर अटॅक, षटकार 6. सौरभ तरे यावेळेला आपण पाहतायत. होतं कधी कधी सगळ्यांकडून चुका होतात, शेवटी माणूसच आहे. चांगला बॉल आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. धन्यवाद वैभवजी पाटील, धन्यवाद नरेशजी मडवी साहेब, आपण उपस्थित झालात. ला 3. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळलाय, परंतु इथे फिल्डर येथील जजमेंट चुकलेला आहे. पाहता पाहता जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 रन प्रथमेश पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जिद्दीने खेळत आहेत. सध्या प्रथमेश पाटीलची बॅटिंगचा आनंद घेत असताना सुनीलजी वजय, भगवानजी पाटील साहेब, निलेशजी पाटील साहेब
नकुलजी पाटील यावेळेला आनंद घेत असताना त्यामध्ये रॅम्बो यांना सुद्धा आपण पाहतायत, ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतोय खूप चांगली बॅटिंग. बॉलने डायव्हर्ट जरूर झाला होता बॉल, परंतु 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 धावा, 30. 4 बॉलचा खेळ झालाय. इथे खेळीला पूर्ण विराम प्रज्योत पाटीलच्या. बॅक टू द डगआउट गॉन. परिजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पाटील आणि दिव्या पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन संदेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करावं स्वागत सन्मान. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल ओम साई गावदेवी शिवनसाई आणि ओम 11 जलसार. तीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक हाताळण्याकरिता. जीवाला आपण पाहतायत. ह्या वेळेला मात्र जीवाला खेळणं फार कठीण असतं, परंतु इथून चांगलं रीड करावं लागेल तुम्हाला. जीवाचा बॉल एक्झॅक्टली कोणत्या स्पॉटवर मात्र या वेळेला पिच होतोय. जिग्नेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. अंकितजी घरत त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जिग्नेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. यावेळेला ऑन साईडला व्हॉट अ शॉट, क्लास. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ ट्रीटमेंट. जबरदस्त यावेळेला मात्र आपण पाहिलंय. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावां करता. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. 6. असा नाही हो Thank you. कोण. मात्र चांगला बॉल होता. जीवासारख्या गोलंदाजाला मात्र अशा प्रकारचं स्ट्रोक खेळणं फार कठीण असतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर चांगला फटका खेळला. त्यानंतर कमबॅक केले जीवाने. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि यस गुड विकेट किपिंग. प्रितेश गिरत फलंदाज बाद. प्रथमेश पाटीलने एन्जॉय केलं खेळपट्टीवर आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. असा नाही हो कोण असतो आयोजन अलग आहे नंबर 1. असा नाही हो कोण असतो आयोजन अलग. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. 36ला 5. 4 बॉलचा खेळ झालाय. जीवाच्या गोलंदाजीचा आढावा घेत चांगली बॅटिंग केली प्रथमेश पाटीलने. तर एका साईडला राजेंद्र किनीला आपण पाहतायत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने राजू यांना आपण पाहतायत आणि सरळ बॉल क्रितेश गरजच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला फिरवला. यावेळेला समोरून आपण पाहतायत फिंगरचा चांगला वापर केला गेलाय. खेळपट्टी सुद्धा तेवढीच चांगली बनवली गेली
आणि त्यामुळे आउटफुट फास्ट असल्यामुळे खेळायला आनंद सुद्धा वेगळाच मिळतो. आणि राजूदादा पाटील यांचं हेच म्हणणं होतं की मैदान असं बनवायचं की प्रत्येक जण येईल तो मात्र वाह हा शब्द मात्र काढल्याशिवाय या मैदानातून जाणार नाही. आणि अशा प्रकारचं हे मैदान नंदनवन केलंय. अगदी गुळगुळीत खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सपाटीकरण मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार नंदनवन केले गेले. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 36ला 5 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि विजयासाठी भरपूर अजून धावा दूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 72 धावा. यारो का यार दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि खऱ्या अर्थानं बांधिलकी साम दाम दंड भेद या शब्दांच्या उक्तीप्रमाणे राजूदादा पाटील यांचा स्वभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रेमळ. मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत दुरून मात्र फिल्डर येईल मिडॉनचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सारंगने मात्र प्रभावित केलंय ग्राउंड फिल्डिंग मध्ये. चांगली फिल्डिंगचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतो. जरी मॅच दूर आहे, मॅच आपण जिंकलोय हे मनाशी ठाम त्याने बाळगलंय, परंतु इथे मला त्याच पद्धतीने फिल्डिंग करायची आहे. जी एक बॉलमध्ये 4 रनची गरज असताना कशी फिल्डिंग असायला हवी हे तुम्ही मनाशी घट्ट नातं बांधलं पाहिजे आणि तेच केलं आतापर्यंत सारंगने. चांगली ग्राउंड फिल्डिंग पहा ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण रवींद्र जडेजा स्टाईलमध्ये. एक नंतर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 39 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल आहे शेष. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. भगवानजी पाटील साहेब सध्या आता पाटील अळी साखरेचा डगआउट सोडतायत आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर येत आहेत. आमच्या कलागुणांना त्यांनी वाव दिलं. भगवानजी पाटील हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. समालोचकांसाठी 500 रुपये, त्यानंतर कॅमेरामॅन, त्यानंतर स्कोरर, त्यानंतर डीजे वादक यांच्यासाठी मात्र 200 रुपये सुद्धा दिले. त्याबद्दल ऋणी आहोत आम्ही. आदरणीय सन्माननीय अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच आपण पाहतायत वेळेवर चहा नाश्ता उपलब्ध करून देणारे असे आदरणीय सन्माननीय नरेशजी काशीनाथ पाटील साहेब, सौभाग्यवती नयना नरेश पाटील मॅडम ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नरेशजी पाटील एक गोड स्वभावाचे धनी आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. राजूदादा पाटील यांना विनंती करेन आपण नरेशजी काशीनाथ पाटील साहेब बाबांचा आपण स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. मी असं कधीच पाहिलेलं नाहीये मनोजी पाटील की मात्र आपण जसं पाऊल ठेवतो व्यासपीठावर आणि लगेच आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिश आपल्या हातामध्ये गरम गरम येते. मग ते वेगवेगळे आपण पाहिलं तर पदार्थ ते बनवून आणतात. त्यामध्ये वेगवेगळे खमंग आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एक वेगळीच मात्र त्यांची बनवण्याची जी सुद्धा आपण पाहता शैली आहे ती अप्रतिम. नयना पाटील मॅडमचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच नरेशजी पाटील साहेब, थँक्यू व्हेरी मच. आणि यावेळेला फायनलचं तिकीट जरूर मिळवलंय ते जीवी स्पोर्ट्स एकता साई एकता बिरवाडी टीम. अभिनंदन आणि तेवढंच कौतुक असेल ते पाटीलळी साखरे टीमचं. मात्र इथून खचून जाऊ नका पाटीलळी साखरे टीम. तुम्ही